एक यादी आहे ती पार्टी पॉलिसी मेकिंग बॉडी जी असणार आहे, जिच्याशी थेट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बरोबर करस्पॉन्डन्स करण्याचा अधिकार असणार आहे, की जी पक्षाची ध्येय धोरणं ठरवेल ती जी कमिटी आहे, ज्याला आपण काँग्रेसच्या भाषेमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटी जशी म्हणतो तशी ती वर्किंग कमिटी आहे, सेंट्रल वर्किंग कमिटी ही. या सेंट्रल वर्किंग कमिटीमध्ये जी पक्षाची ध्येय धोरणं ठरवेल, जी केंद्रीय निवडणूक आयोगाबरोबर पत्रव्यवहार करेल, त्यामध्ये सुनेत्रा अजित पवार ह्या नॅशनल प्रेसिडेंट, त्यांचं वर्क अलॉटेड सुद्धा आहे. सुनेत्रा अजित पवार ह्या नॅशनल प्रेसिडेंट, शिवाजीराव गर्जे हे ट्रेझरर म्हणजे खजिनदार किंवा कोषाध्यक्ष, त्यांच्याकडे काम आहे ऑडिट आणि अकाउंट्सचं. त्यानंतर पार्थ अजित पवार हे जनरल सेक्रेटरी म्हणजेच महासचिव, आणि त्यांच्याकडं काम असणार आहे या पत्रानुसार पार्टी कोऑर्डिनेशन, थोडक्यात पक्षामधल्या सर्व नियुक्त्या, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे कोणाचं काही काम असेल तर वाया पार्थ पवार यांच्या मार्फत जावं लागेल. सगळं काही पक्षाचं कोऑर्डिनेशन देशभरातलं आणि राज्याचं, राष्ट्रीय पातळीवरचं किंवा अंतर्गत राज्यातलं किंवा पक्षातलं सगळं कोऑर्डिनेशन, पार्टी कोऑर्डिनेशन, हे काम जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ अजित पवार यांच्याकडे आहे. थोडक्यात सर्व नियुक्त्या या पार्थ पवारांच्या हाती आहेत. ह्या सर्व नियुक्त्या पार्थ पवारांच्या हाती आहेत. म्हणूनच की काय, थोड्याच वेळापूर्वी आज संध्याकाळी सुनील तटकरेंनी शरद पवार यांची सिल्वर ओक बंगल्यावरती भेट घेतली की काय अशी शंका घेतली जाते. तो भाग नंतरचा आहे, मी पुढे सांगेन.